खरं सांगू का मित्रांनो, या मुलांना पाहिल्यानंतर खरंच मला माझं बालपण आठवलं. कदाचित तुम्हालाही आठवलं असेल. तेव्हा कसलंच टेन्शन, कोणती जबाबदारी काहीच नव्हती. फक्त धिंगाणा घालायचा, रंग लावा, पाणी उडवा आणि दिवसभर मस्ती. बस एकच काम. महत्त्वाची सूचना: सर्वांनी नैसर्गिक आणि कोरड्या रंगाचाच वापर करावा. बालपण तर पुन्हा येणार नाही, पण अशा या क्षणाला पाहून त्या सर्व जुन्या आठवणी जिवंत होतात. व्हिडिओ स्किप न करता पहा, मग तुम्हाला सर्व मजा बघता येईल आणि तुम्हालाही तुमच्या बालपणात घेऊन जाईल. आपणही असंच केलेलं आहे. 2 ग्रुप्स बनवायचे आणि एकमेकांच्या विरुद्धच लढायचं. जसं पाणी टाका, बलून्स टाका. त्यावेळेस तर आपण काय काय केलेलं आहे, अंडे आणि बरंच काही काही काय. खरंच सगळ्या गोष्टी आठवतात मला, सगळ्या. आणि मला खात्री आहे की तुमच्याही डोळ्यासमोरनं ह्याच गोष्टी पटापट आलेल्या असतील आणि तुम्हाला या सर्व गोष्टी आठवतात. तुम्ही जर टीनेजर असाल किंवा लहान असाल तर तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे. तुमचं बालपण तुम्ही आत्ताच जगून घ्या. मोठं झाल्यानंतर पुन्हा बालपणात जाता येत नाही. काय मस्ती मजा करायची ती आत्ताच. या मुलांना बघितल्यानंतर असं जाणवलं की आपलंही बालपण कुठेतरी मनामध्ये अजूनही आहे, पण आपण मोठं झाल्यामुळे ते व्यक्त करता येत नाही. पण ते कुठेतरी जिवंत आहे आपल्या मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये. मी तर ही मजा दरवर्षी करतो. तुम्ही करता का? कमेंटमध्ये सांगा. धुलीवंदन आणि रंगपंचमी तुम्ही कशी साजरी करता? कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल. तर मित्रांनो, आठवलं ना तुम्हाला तुमचं बालपण? जर खरंच आठवलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करा, जेणेकरून समजेल की तुम्ही अशाच प्रकारचे अनुभव घेतात की नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. बाय.